हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोनल इंद्रे या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आज आम्ही कुठेतरी थोडंसं बाहेर फिरायला जात आहोत। तर तुम्ही बघू शकता की आता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत सीएनजी पंपावरती। तर आम्ही चला पुढे नेक्स्ट बघू शकता मित्रांनो। तर आता आपण आलेलो आहोत सीएनजी पंपावरती सीएनजी भरण्यासाठी। नशीब गर्दी नाहीये सीएनजी भरण्यासाठी, नाही तर खूप गर्दी असते, भली मोठी लाईन असते। आता तर आपला पहिलाच नंबर आहे वाटतं सीएनजी भरण्याचा। आपण सीएनजी भरून घेऊ आणि नंतर मग पुढचं बघू शकता मित्रांनो। आपण सीएनजी भरत आहोत आणि सीएनजी भरून झाल्याच्या नंतर आपण इथून निघणार आहोत। आता आपण सीएनजी भरलेली आहे, आता आपण आपली सीएनजी फुल झालेली आहे। आता आम्ही जात आहोत, थोडंसं आम्हाला झेरॉक्स काढायचं आहे कारण आमच्या इथे नवीन टोल झालेला आहे। तर त्या टोलसाठी ना आमची MH06 पासिंग आहे, तर त्या टोलसाठी आम्हाला ना ती सबमिट करायची आहे। RC बुक आणि आमचा आधार कार्ड झेरॉक्स जी आहे ना ती आम्हाला सबमिट करायची आहे तिथे। त्यासाठी आम्ही आता झेरॉक्स काढण्यासाठी चाललेलो आहोत मित्रांनो। आणि त्याच्यानंतर आम्ही जर तिथे ती झेरॉक्स आणि ते RC बुक सबमिट केलं ना तर मग आम्हाला लाईफ टाईम फ्री टोल राहणार आहे। त्यामुळे आम्हाला ती आजच्या डेट म्हणजे सॅटर्डे पर्यंत द्यायची आहे, तिथे सबमिट करायची। पण आज आम्ही चाललेलो आहोत तर मग आज आम्ही सबमिट करून देणार आहोत। बघू शकता मित्रांनो, रोशन आता गेलेला आहे झेरॉक्स काढण्यासाठी। हे बघा झेरॉक्स आणलेले आहेत। हा जो ब्रिज बघताय मित्रांनो, हा खूप वर्ष बंद होता। आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे चाललेलो आहोत या ब्रिज वरून आणि ह्या रोड वरून। ह्या रोडला ना बहुतेक भरपूर गर्दी असते आणि तुम्ही समोर बघू शकता हे जे कंटेनर आहेत ना ते कंटिन्यू इकडे चालूच असतात। बघू शकता आम्ही ना खूप वर्षांनी आम्ही या रोडने चाललेलो आहोत। नाहीतर आम्ही म्हणजे जेव्हा आमच्याकडे बाईक होती ना, टू व्हीलर होती ना, तेव्हा आम्ही याच रोडने जायचो कारण आम्हाला हा रोड खूप सोपा पडायचा आणि बहुतेक लोकांना हा रोड माहिती नाहीये मित्रांनो। त्यामुळे आणि या जे तुम्ही कंटेनर बघत आहात ना हे इथे कंटिन्यू असतात, पण एखाद्या वेळेस इकडे जर ट्रॅफिक लागली ना तर भयंकर ट्रॅफिक लागते। म्हणजे एक दीड तास आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये कधीतरी थांबलेलो आहोत, पण आज आम्ही ट्रॅफिक चेक करूनच नंतर ह्या रोडला निघालेलो आहोत। हे सगळे जे तुम्ही कंटेनर बघत आहात उभे आहेत जात आहेत ते सगळे JNPTचे आहेत। JNPT ला जाणारे आहेत हे सगळे कंटेनर। बघू शकता मित्रांनो, हा माझा नवरा आहे रोशन आणि हा गाडी चालवतो। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या रोडची सगळी माहिती तुम्हाला हाच देणार आहे। हा रोड आहे ना, हा चिरनेर रोड आहे। हा म्हणजे चिरनेर पासून म्हणजे आपण उलव्यावरून निघालो ना की इथून एक फाटा फुटला चिरनेर फाटा म्हणून, त्या फाट्याला हा रोड जॉईन करतो। आणि पुढे गेलात की सरळ गेलात की उरण साईडला पण जाऊ शकता आणि खारपाड्याला डायरेक्ट निघू शकतो आणि तिथून मग पेन जवळच आहे आपल्याला। आणि ह्या रस्त्यामध्ये तुम्हाला मध्ये चिरनेरचा आपला स्वयंभू महागणपतीचे दर्शन पण घेता येईल। रस्त्यातच देवस्थान आहे चिरनेरचं आणि पुढून रस्ता एवढा चांगला आहे की पूर्ण असं निसर्गाने वेढलेला पूर्ण रस्ता आहे। ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत। आता क्लायमेट बघू शकता मित्रांनो, एवढा छान दिसतंय ना मित्रांनो। ढग बघा किती छान दिसत आहे, ढग एवढं भारी वाटतंय ना, असं वाटतंय की खरंच म्हणजे गावाला जाण्याची फिलिंग येते की आम्ही खरंच आता मी तुम्हाला सांगते की आम्ही गावाला जात आहोत आमच्या नेटिव्ह प्लेस वरती। तर तुम्ही अशाच माझ्या ब्लॉगला न स्किप करता बघितलात तर तुम्हाला आमचं गावचं सगळं मी परिसर, आसपासचा परिसर किंवा आमचं जे घर आहे गावचं, आसपासची जागा, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन। हे बघू शकता तुम्ही लोक, हे इकडे आजूबाजूला गाव आहेत, हे या साईडला गाव आहे। हा मार्केट एरिया आहे मित्रांनो। हा जो चिरनेरचा मार्केट एरिया आहे आणि हा बिकानेर स्वीट्स आणि इथून सुद्धा हा रस्ता गेलेला तुम्ही बघू शकता मित्रांनो। माझ्या उजव्या साईडला इथून जर तो राईट घेतला ना तर डायरेक्ट हा रस्ता उरणला जातो। या बघा गाई कशा बसल्यात। आपल्या इकडे मुंबई ठिकाणी अशा गायी आता बघायलाच भेटत नाहीत मित्रांनो। या गावाला आलं कीच असं बघायला भेटतं, पण बघा ना मित्रांनो कशा कचऱ्यामध्ये गायी बसलेल्या आहेत। हा इकडे ना नवीन मंदिर झालेलं आहे, कोणतं आहे ते मला माहिती नाही पण मी तुम्हाला दाखवते। हा इकडे आता नवीन मंदिर झालेलं आहे। महाशक्तीपीठ आहे मित्रांनो, इथे मंदिराचं नाव आहे ते जे रोशननी वाचलं। आणि इकडे आतमध्ये इकडे कुठे गाव आहे, या साईडला सुद्धा गाव आहे। इकडे भरपूर अशी गावच आहेत या रोडला।
बघू शकता मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहोत इथे फेमस लस्सीवाले आहेत. हे काका लस्सीवाले काका आहेत. आपण इथे लस्सी पिण्यासाठी आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते आता खाली उतरून की खूप छान लस्सी लागते मित्रांनो. तर मित्रांनो आपण लस्सी प्यायला आलेलो आहोत आणि इथे जे पहिले आहे ना त्यांचं छोटं स्टॉल होतं. आता त्यांनी मोठं स्टॉल लावलं. म्हणजे आम्ही 2 वर्षानंतर आलो त्यामुळे मी आता हा स्टॉल बघत आहे आणि खूप म्हणजे त्यांचं पण. काका तुम्ही किती वर्षापासून इथे लस्सी लावत आहात? 7 वर्ष. 7 वर्ष झाली का तुम्हाला? पण काका पहिले इथे तुमचं छोटं स्टॉल होतं ना, आता तुम्ही हे मोठं स्टॉल चालू केलंय का? किती वर्ष झाली मोठं स्टॉल चालू करून? आता 1 वर्ष. 1 वर्ष झालं का? ठीक आहे. आम्ही खूप वर्ष म्हणजे आम्ही यायचो सारखं इथे. म्हणजे आम्ही 2 वर्ष आमचं येणं नाही झालं. मग आता आम्हाला म्हणजे आम्हाला आवडते तुमच्या इकडची लस्सी. तर हाय करा एकदा. हाय. हे बघा मित्रांनो, ही जी लस्सी आहे ना खूप अप्रतिम लागते आणि ही हा जो पूर्ण ग्लास बघताय ना तुम्ही, हा 40 रुपयाचा आहे. खूप छान लागते मित्रांनो. तुम्ही एकदा नक्की या आणि ट्राय करा. खूप छान आहे. बंद कर. हा आहे चिरनेरचा गणपती. इथून तुम्ही आतमध्ये प्रवेशद्वार आहे, इथून आतमध्ये जाऊ शकता. इथून आतमध्ये गेलं ना की सरळ सरळ तिथे गणपती आहे चिरनेरचा. ही एसटी तुम्ही बघू शकता मित्रांनो. ही जी एसटी आहे ना ती उरण मधून सुटते. मी तुम्हाला जो रस्ता दाखवला ना की माझ्या लेफ्ट साईडला जो रस्ता आहे मार्केट एरियामधून, तिथून ही एसटी येते. ही पेन डेपो पर्यंत जाते मित्रांनो. जर तुमच्याकडे बाईक नसेल, गाडी नसेल तर तुम्ही ह्या एसटीने सुद्धा येऊ शकता. एसटीने सुद्धा प्रवास करू शकता. ही बघा लाल परी, आपली कोकणातली लाल परी जी आपल्या कोकणातून अशी 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 करत पूर्ण पेन पर्यंत जात आहे आता. हा बघा मित्रांनो, हा आहे खारपाड्याचा मार्केट. हा खारपाड्याचा मार्केट एरिया आहे आणि आपण आता डायरेक्ट तिथून उलव्यामधून निघालो आणि मला वाटतं जीएमटी रोशन आपल्याला अर्धा तास नसेल ना, 25 मिनिटांमध्ये आम्ही इथे खारपाड्याला पोहोचलोय. नाहीतर मग आपण पनवेल, कर्नाळा वगैरे करत आलो असतो ना तर 1 तास लागला असता. हा बघा, हा मार्केट एरिया आहे खारपाड्याचा. आता आम्ही आमच्या गावामध्ये एंट्री करत आहोत आणि इकडे ह्या साईडला तुम्ही बघत आहात ना, हे इकडे माझ्या नातेवाईकांचे घर, जसं की माझ्या मावशीचं घर आहे आणि माझ्या आईचं सुद्धा घर आहे. म्हणजे आता इथे माझ्या आईचं घराचं काम चालू आहे. थोडंसं अर्ध घर बांधलेलं आहे, अर्ध घर बांधायचं आहे. आणि हे जे आहे ते माझ्या मोठ्या मावस भावाचं घर आहे आणि त्याच्या बाजूला माझ्या मोठ्या मावशीचं घर आहे. ही माझ्या मोठ्या मावशीचं घर आहे हे वालं. आणि हे तिचं टेम्पो वगैरे आहे. आणि मी तुम्हाला माझ्या आईचं घर दाखवते. हे जे आहे ना, हे जे माझ्या आईचं घर, हे वाला अर्ध काम झालेलं आहे, अर्ध काम होत आहे.